पाठांतरामध्ये तुमचं स्वागत आहे। आपण पुरणाची पोळी तर बघितलीच, पण पुरणाच्या पोळीबरोबर खातात ती कटाची आमटी। तर आज आपण दाखवणार आहोत कटाची आमटी। आपण त्या पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती कारण तो व्हिडिओ खूप मोठा होत होता। तर आज आपण बघणार आहोत कटाची आमटी। ही आमटी खूप छान लागते, अगदी सोपी आहे। तर ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, हे मला बघून खूप छान वाटतंय। जसं तुम्ही छान प्रतिसाद देताय, माझे व्हिडिओ बघताय, तर त्यासाठी तुम्ही लाईक तर नक्कीच करा, शिवाय सबस्क्राइब पण नक्कीच करा। सबस्क्राइब करणं अगदी फ्री आहे। तर ही कटाची आमटी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। पुरणपोळी तर आपण बघितलीच, तर त्यासोबत लागते ती कटाची आमटी। इथे जेव्हा आपण चण्याची डाळ पुरणपोळीसाठी शिजवली होती तेव्हा मी त्यातलं पाणी काढून ठेवलेलं होतं। तर हे पाणी आपण वापरून कटाची आमटी करणार आहोत, पण ते जे पाणी असतं त्यालाच कट असं म्हणतात। तर त्याची आज आपण इथे आमटी बनवणार आहोत। ही आमटी खूप सोपी आहे आणि ही खूपच छान लागते। या आमटीला अशी आंबट गोड अशी चव असते। पण इथे मी कांदा लसूण विरहित आमटी दाखवणार आहे। काही जण कांदा लसूण घालून पण करतात, पण मी इथे कांदा लसूण न वापरता ही आमटी करणार आहे। पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे हा 1 कप डाळीचा कट आहे। तर आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया। तर आता आपला पॅन चांगला तापलेला आहे। यामध्ये आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून तेल। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत 1 TSP मोहरी, 1 TSP जिरं। मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं। आता यामध्ये आपण घालणार आहोत 8 ते 10 कढीपत्त्याची पानं। यानंतर आपल्याला घालायचा आहे हा जो कट आपण काढलेला आहे तो घालायचा आहे। आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 TSP हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर। इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे। ही तिखटाला कमी असते आणि याचा रंग खूप छान असतो। पण इथे जर तुम्हाला साधं तिखट वापरायचं असेल तरी वापरू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मी इथे वापरले 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, हाफ TSP हिंग। त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून शिजवलेली चणा डाळ। आपण जेव्हा पुरणपोळीसाठी जेव्हा चणा डाळ शिजवली होती तर त्यातली मी 2 टेबलस्पून ही शिजलेली चणा डाळ काढून ठेवली होती। काय होतं, ही जी शिजलेली चणा डाळ थोडी वापरल्यामुळे ह्या आमटीला छान असा दाटसरपणा येतो आणि आमटी छान अशी मिळून येते। तर इथे आपण 2 टेबलस्पून ही शिजलेली चणा डाळ घालणार आहोत। आता आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे। तर आता आपलं व्यवस्थित असं ढवळून झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून गोडा मसाला। हा ब्राह्मणी गोडा मसाला आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला वापरू शकता किंवा कुठला मसाला नाही वापरला तरीही चांगली लागते ही आमटी। तर इथे मी वापरले 1 टेबलस्पून गोडा मसाला। हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। यानंतर घालणार आहोत आपण 1 कोकम। इथे तुम्ही कोकमाच्या ऐवजी चिंचेचं कोळ सुद्धा वापरू शकता। चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचं पाणी, हे सुद्धा वापरू शकता। काही जण चिंच वापरतात, काही जण कोकम वापरतात। तर मी इथे कोकम वापरते म्हणून मी इथे कोकम घालते। तर आपण इथे 1 कोकम घालणार आहोत आणि चवीपुरता गूळ। गूळ हा ऑप्शनल आहे, पण ह्या आमटीला आंबट गोड अशी छान चव येते म्हणून हा गूळ इथे वापरायचा असतो। म्हणून इथे मी चवीनुसार गूळ वापरलाय, चवीनुसार मीठ। आता आपल्याला आमटी ही छान अशी ढवळून घ्यायची आहे आणि मस्त अशी फुल गॅसवरती आपल्याला आमटी ही छान अशी उकळवायची। तिला एक उकळी काढून घेणार आहोत। आता छोटीशी उकळी फुटलेली आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं। इथे मी ओलं खरवडलेलं खोबरं वापरते। जर तुम्ही सुकं खोबरं वापरत असाल तर ते वापरलं तरीही चालेल, पण खोबऱ्याने सुद्धा आमटीला एक छान अशी चव येते आणि आमटी सुद्धा मिळून येते। हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपण आमटीला अशी मस्त उकळी काढून घेणार आहोत। आमटी छान अशी उकळली पाहिजे, म्हणजे आमटी छान अशी मिळून येते। आपण जे सगळे मसाले घालतो ते सुद्धा छान असे मुरले जातात, त्यामुळे आमटीला चांगली उकळी काढली पाहिजे। इथे जो मी कट वापरला होता त्यामध्ये पाणी ऑलरेडी होतं, पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर पातळ अशी करायची असेल तर तुम्ही पाणी वापरू शकता, पण हे एवढं प्रमाण योग्य आहे। जर तुमचं पाणी कमी, जर तुमचा कट हा कमी असेल तर तुम्ही थोडं पाणी त्यामध्ये ॲड करू शकता, पण मला गरज लागली नाही कारण माझा जो कट होता म्हणजे जे डाळीचं पाणी होतं
ते भरपूर होतं, त्यामुळे मला पाण्याची एक्स्ट्रा गरजही लागली नाही. पण जर तुम्हाला पाणी घालायची गरज लागली, म्हणजे कट कमी असेल, तर पाणी तुम्ही एक्स्ट्राचं घालू शकता. आपली आमटी आता मस्त उकळलेली आहे, छान असं घमघमाट सुटला आमटीचा. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपली आमटी ही छान अशी उकळलेली आहे. हे बघा, आपण जी थोडीशी डाळ घातली होती त्याने असं आमटीला आपल्या छान असा दाटसरपणा आलेला आहे. तर आता आपली ही कटाची आमटी तयार झालेली आहे. ही कटाची आमटी होळीसाठी खास केली जाते, कारण आपण जे गोड पदार्थ खातो तर त्याला अशी आंबट गोड छान चव यायला सोबत ही आमटी पुरणपोळीबरोबर खास केली जाते. तर ही आमटी खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा ही आमटीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आता आपली इथे कटाची आमटी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.